सह्याद्रीच्या डोंगर रांगांच्या खाली हिरव्यादार शेतांच्या मध्ये एक छोटेसे गाव होते. तिथल्या स्वच्छ नदीच्या आणि थंड वाऱ्याच्या गाण्यांनी विलास आणि सविताने आपले नवीन जीवन सुरू केले. विलास एक उंच आणि मजबूत व्यक्ती होता. तो लाकडाचा व्यापारी होता. जंगलात फिरून चांगल्या प्रकारची लाकडी शोधून ती विकत असे. कामात व्यस्त असून हित्याच्यासाठी त्याचे कुटुंबच सर्व काही होते. सविता एक गोड हास्य आणि प्रेमाने भरलेली स्त्री होती. विलाससोबतचा तिचा प्रत्येक दिवस एका सणासारखा होता. परंतु त्यांचे सुख अपूर्ण होते. अनेक वर्षे लोटली तरी त्यांना मूलबाळ झाले नाही. सविताच्या डोळ्यात अनेकदा पाणी येत असे. विलास तिला धीर देत, आपल्याला नक्कीच मुले होतील सविता. अल्ला नेहमीच आपल्यासाठी चांगले करेल असे तो म्हणत असे. या प्रतीक्षेने त्यांना आणखी जवळ आणले. प्रार्थना आणि उपचारांनंतर ते भाग्य त्यांच्याकडे आले. सविता गर्भवती झाली. त्यांच्या आनंदाला सीमा नव्हती. डॉक्टरांनी सांगितले की सविताला 3 मुले होतील. ही बातमी ऐकून ते आश्चर्यचकित झाले. एकाच प्रसूतीत 3 मुले. विलास आनंदाने वेडा झाला. सविताच्या हृदयात प्रेमाचा महासागर उचंबळून आला. त्यांनी आधीच 3 नावे ठरवून ठेवली होती. आदर्श, अमितमेय. तो दिवस आलाच. सविता वेदनेतही हसत होती. विलासने तिचा हात घट्ट धरला. हॉस्पिटलमधून ते 3 मुलांसह घरी परतले. ते छोटे घर आता स्वर्ग बनले होते. आदर्शचे छोटेसे हसू, अमितचे निरागस डोळे, अमेयचे हळू रडणे, हे सर्व त्यांच्या जीवनातील मधुर संगीत होते. विलासने आपल्या कामाची व्यस्तता कमी केली. तो जास्त वेळ मुलांसोबत घरात घालवू लागला. तो मुलांसाठी खेळणी बनवत असे. त्यांच्या बोबड्या बोलांवर हसत असे. सवितासाठी तेच तिचे जग होते. त्यांना जेवण घालून झोपवून आंघोळ घालून ती स्वतःला विसरून गेली. संध्याकाळी विलास आपल्या मुलांना खांद्यावर बसवून अंगणात खेळायला घेऊन जात असे. सविता त्यांना स्वयंपाकघरातून बघत आणि हसत असे. त्या हास्यात त्यांचे स्वप्न आणि इच्छा पूर्णपणे भरलेले होते. त्यांच्या गावातील सर्वांसाठी ही 3 मुले एक चमत्कार होती. लोक म्हणत हे देवाचे वरदान आहे. रात्री विलास त्यांना पाळण्यात झोपवून अंगाईगीत गाऊन झोपवत असे. त्या छोट्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात त्यांचे हसू आणि खेळ गुंजत होते. विलासने आपल्या मुलांकडे प्रेमाने पाहिले आणि सविताच्या कपाळावर एक चुंबन घेतले. आपण किती भाग्यवान आहोत सविता, तो म्हणाला. सविता हसली. तिचे डोळे भरून आले. हे आनंदाचे अश्रू होते. तिने आपल्या मुलांना छातीजवळ घेतले. तिने अनुभवले की त्यांचे जग किती मोठे आहे. तिला विश्वास होता की हे प्रेमाचे जग नेहमीच असेच राहील. रात्रीच्या शांततेत जोरदार पाऊस सुरू झाला. सह्याद्रीच्या डोंगर रांगांवरून आलेला थंड वारा घराच्या खिडक्यांमधून आत येत होता. विलास आणि सविता बेडरूममध्ये पांघरून घेऊन बसले होते. बाजूच्या खोलीत त्यांची 3 मुले स्वप्नांच्या जगात होती. आदर्शचे हळू घोरणे, अमितचा शांत श्वास, अमेयच्या छोट्या छोट्या पायांचा पाळणीच्या लाकडाला लागून होणारा हळू आवाज, हे सर्व आवाज त्यांच्यासाठी एका अंगाई गीतासारखे होते. अचानक त्या शांततेला भेदून एका मांजरीच्या भयानक रडण्याचा आवाज ऐकू आला. एका किंकाळीसारखा तो घराच्या वातावरणात घुमला. सविता दचकून उठली. ती घाबरून विलासचा चेहरा पाहू लागली. तो झोपलेला होता. तिला वाटले की मांजरीचा आवाज मुलांच्या खोलीतून येत आहे. तिचे हृदय एका भयानक भीतीने भरले. तिने विलासला जागे करण्याचा प्रयत्न केला नाही आणि हळूच उठली. दरवाजा उघडून ती हळूहळू मुलांच्या खोलीकडे गेली. पावसाची थंडी आणि भीतीचा थरकाप तिच्या शरीरात पसरला. दरवाजा उघडल्यावर जे दृश्य तिने पाहिले त्यामुळे ती तिथेच थांबली. खोलीच्या मंद प्रकाशात तीनही पाळणे रिकामे होते. एका क्षणासाठी तिला वाटले की ती स्वप्न पाहत आहे. तिने आपले डोळे घट्ट बंद करून उघडले. पण दृश्यात काहीही बदल झाला नव्हता. पाळणे रिकामे होते. माझे मुले कुठे आहेत? या थंडीत ते कुठे गेले? तिच्या आत एका अंगारासारखा वेदना भरून आली. ती पाळण्यांजवळ गुडघ्यावर बसली. आदर्शच्या पाळण्याजवळ त्याचे छोटे बूट दिसत होते. हे दृश्य तिच्यासाठी असह्य होते. तिच्या घशातून एक भयानक किंकाळी बाहेर पडली. हे एका तुटलेल्या हृदयाच्या आईचे दुःख होते. विलास, माझी मुले दिसत नाहीत, ती ओरडली. ती किंकाळी ऐकून विलास दचकून उठला. त्याच्या छातीवर एक मोठा भार पडला आहे असे त्याला वाटले. तो लगेचच मुलांच्या खोलीकडे धावला. खोलीत सविता पाळण्यांकडे पाहून रडत होती. विलासने मुलांचे पाळणे पाहिले. रिकामे पाळणे. त्याला स्वतःवर विश्वास बसत नव्हता. विलासने लगेचच संपूर्ण खोली शोधली. पलंगाखाली आणि टेबलाच्या मागेही. त्याला ते कुठेच मिळाले नाहीत. बाहेर पावसाचा आवाज वाढत होता. त्याची भीती एका थंड नदीसारखी शरीरातून वाहत होती. सविता, काय झालंय? कुठे गेले आपले मुले? त्याचा आवाज थरथरत होता. हा एक असा दुर्दैवी अपघात होता ज्यावर कोणीही विश्वास करू शकत नव्हते. अर्ध्या रात्री काहीही चिन्ह न सोडता त्यांची 3ही मुले गायब झाली होती. आता पुढे काय, हा प्रश्नच त्यांच्या मनात राहिला होता. रात्रीची भीती सकाळ झाली नव्हती. विलास आणि सविता रडून थकून गेले होते.
त्यांच्या किंकाळ्या ऐकून गाव जागे झाले. लोक धावत आले. कोणीही ते दृश्य पाहून विश्वास करू शकत नव्हते. आनंदाने भरलेल्या त्या घरावर आता दुःखाची काळी छाया पडली होती. विलास आणि सविताने घटनेचे वर्णन केले. मुले कशी गायब झाली याचा कोणताही सुगावा कोणाकडेच नव्हता. जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये माहिती देण्यात आली. पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. हा एक असा केस होता जो त्यांना सोडवता येत होता, म्हणून त्यांनी खूप गांभीर्याने तपास सुरू केली. पोलीस कुत्रेही घेऊन आले. कुत्र्यांनी मुलांच्या खोलीत जाऊन वास घेतला आणि मग घराबाहेर धावले. पावसाने ओल्या झालेल्या मातीतून ते नदीजवळपर्यंत पोहोचले. परंतु त्या रात्री जोरदार पाऊस पडल्यामुळे कोणताही पुरावा शिल्लक राहिला नव्हता. सीसीटीव्ही कॅमेरे किंवा फोन कॉल्स नसल्यामुळे पोलीस जास्त काही करू शकले नाहीत. विलास आणि सविता रोज पोलीस स्टेशनमध्ये जात होते. त्यांना कुठून तरी एखादी बातमी ऐकायला मिळावी अशी त्यांची इच्छा होती. पण प्रत्येक वेळी ते निराश होऊन परत येत. तपास पुढे सरकत नव्हता. वेळ जसजसा पुढे जात होता तशी पोलिसांची आशाही कमी होत गेली. शेवटी त्या केसच्या फाईल्स बंद करण्यात आल्या. मुलांना शोधण्याचे सर्व मार्ग बंद झाल्यावर विलास आणि सविता पूर्णपणे कोलमडून पडले होते. परंतु सविताचे मन हे स्वीकारायला तयार नव्हते. तिला विश्वास होता की तिची मुले जिवंत आहेत. रोज ती त्यांच्या फोटोंकडे पाहत असे, त्यांच्याशी बोलत असे आणि त्यांच्या परत येण्यासाठी प्रार्थना करत असे. विलासचीही स्थिती वेगळी नव्हती, परंतु त्याला जीवन पुढे न्यावे लागले. व्यापारासाठी तो आधीसारखे लांबच्या प्रवासाला जाऊ लागला. कामाच्या व्यग्रतेत तो आपले दुःख विसरण्याचा प्रयत्न करत होता. हळूहळू सविता विलासपासून दूर जाऊ लागली. त्याचे थंड वागणे तिला त्रासदायक वाटत होते. तिला वाटत होते की तो तिच्या वेदनेला समजू शकत नाही, किंवा तो वेदना लपवण्याचा प्रयत्न करत होता. तिला कोणतेही उत्तर मिळाले नव्हते, तरीही सविताने आपली आशा सोडली नाही. एक दिवस तिची मुले परत येतील ह्या विश्वासात ती रोज जगत राहिली. पण असा दिवस येईल असे कोणीही मानत नव्हते. वेळ एका लाटेसारखा पुढे जात होता, पण विलास आणि सविताचे जीवन त्याच किनाऱ्यावर थांबले होते. त्यांच्या घरातील आनंद आणि हसू गायब झाले होते. दुःखाच्या अंधाराने घराला व्यापले होते. सविताचे मन रोज आणखी कमजोर होत होते. तिचे डोळे नेहमी खिडकीकडे पाहत असत. तिला कुठेतरी आपल्या मुलांचे रूप दिसावे अशी तिची खूप इच्छा होती. विलास आपले दुःख कामाच्या व्यस्ततेत लपवण्याचा प्रयत्न करत होता. तो रोज लांबच्या प्रवासाला जात असे. अनेकदा तो रात्री खूप उशिरा परत येत असे. सविताने हे पाहिले. तिला वाटले की त्याला तिच्या वेदनेत सहभागी होण्याची इच्छा नाही. तुम्ही माझ्याशी का बोलत नाही विलास, तिने एकदा विचारले. आपल्या मुलांना काय झाले हे आपल्याला माहीत नाही. तुम्ही माझ्यापासून दूर जात आहात का? विलासने तिच्याकडे पाहिले. असे काही नाही सविता, मला माझे दुःख विसरण्यासाठी काम जास्त हवे आहे. तो एवढेच सांगू शकला. त्यांची बोलणी कमी झाली. त्यांच्यात एक मोठी भिंत उभी राहिली होती. सविताचे मन अनेक प्रश्नांनी भरले होते. विलास असा का दूर जात आहे? तो माझ्यावर प्रेम करत नाही का? किंवा ह्या अपघातामागे त्याचा काही हात आहे का? तिला नकळत हे संशय मनात ठेवू लागली. वर्षे निघून गेली. 20 वर्षे. गावातील लोक तो अपघात विसरू लागले होते. विलास अजूनही लाकडी व्यापारी होता. सविताची आशा मात्र कमी झाली नव्हती. ती रोज आपल्या मुलांच्या फोटोंना पाहत असे. हा एक विश्वास बनला होता. तिला खात्री होती की मुले परत येतील. एके संध्याकाळी विलास व्यापारातून घरी परतला. घराच्या अंगणात एक अनोळखी व्यक्ती उभी होती. एक उंच, काळे कपडे घातलेला माणूस. त्याने विलासला विचारले, तुमची मुले एका रात्रीला जी गायब झाली, तो काही योगायोग नव्हता? याचे आधीच नियोजन केले गेले होते. विलास घाबरला. त्याने घाबरून त्या अनोळखी व्यक्तीकडे पाहिले. तुम्ही कोण आहात? तुम्हाला हे कसे माहीत? तुम्हाला हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला एकदा माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल. तो हसला. विलासने विचार केला. गेल्या 20 वर्षांचे दुःख जे त्याने सोसले, जर त्याचे काही कारण कळले तर त्याच्या आत एक आशेचा किरण जागा झाला. त्याने त्या अनोळखी व्यक्तीकडे संशयाच्या नजरेने पाहिले, पण त्याच्या डोळ्यात दिसलेल्या प्रामाणिकपणाने विलासला आश्चर्यचकित केले. तो अनोळखी व्यक्ती घराच्या आत गेला. सविता आत होती. त्याने तिला पाहिले. तुमची मुले जिवंत आहेत सविता, तो म्हणाला. ते शब्द सविताच्या हृदयात एका प्रकाशासारखे शिरले. तुम्ही कोण आहात? तिने थरथरत विचारले. मी तुमचा मुलगा आहे, माझे नाव आदर्श आहे. रात्रीच्या अंधारात पाऊस झाला ती रात्र विलास आणि सविताच्या आठवणीत अजूनही एका वाईट स्वप्नासारखी राहिली आहे. त्यांच्या आयुष्यातून हसू आणि आनंद गायब झाले होते. दुःख आणि एकाकीपणाने त्यांचे जीवन उलटेपालटे केले होते. दिवस, महिने, वर्षे, 20 वर्षे निघून गेली. एका संध्याकाळी ते ज्या रहस्यमय पाहुण्याची वाट पाहत होते तो त्यांच्या घरी आला. त्याचे शब्द एका नवीन वळणाचे संकेत देत होते. तुमची मुले जिवंत आहेत सविता. तो शब्द तिच्या हृदयातून एका विजेसारखा गेला. ती थरथरत त्याच्याकडे पाहू लागली. 20 वर्षे मनात ठेवलेल्या एका विश्वासाला पहिल्यांदा एक उत्तर मिळाले होते. तुम्ही कोण आहात? तिने घाबरून विचारले. मी तुमचा मुलगा आहे, माझे नाव आदर्श आहे. सविताचे डोळे भरून आले.
एका क्षणासाठी तिला वाटले की ती जे ऐकत आहे ते स्वप्न आहे. तिला विश्वास बसला नाही. विलासही हैराण झाला होता. त्याने आदर्शकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. तुम्ही खोटे बोलत आहात. माझा मुलगा तुमच्यासारखा दिसत नाही, विलासने रागाने म्हटले. माझ्याकडे काही गोष्टी आहेत ज्यामुळे मी हे सिद्ध करू शकेन. माझ्या मानेवर एक काळा तीळ आहे, आदर्शने सांगितले. विलासला आठवले. त्याचा मोठा मुलगा आदर्शच्या मानेवर एक तीळ होता. त्याला लहानपणीच त्याच्या पहिल्या पत्नीने न सांगता एका औषधाने मिटवून टाकला होता. हे एक असे रहस्य होते जे कोणालाही माहीत नव्हते. पण ह्या अनोळखी व्यक्तीला ही गोष्ट कशी माहीत झाली? त्याला एका क्षणासाठी आदर्शवर विश्वास बसला. सविताचे डोळे भरून आले. तिने त्याला मिठी मारून जोराने रडायला सुरुवात केली. विलास हे पाहून हैराण झाला. आदर्शने त्यांना मिठी मारली. मी तुमचा मुलगा आहे. तुम्हाला हे जाणून घ्यायला हवे की आमच्या तिघांसोबत काय झाले, तो म्हणाला. आदर्शने आपली गोष्ट सांगायला सुरुवात केली. एका रात्री एक स्त्री त्यांना अपहरण करून घेऊन गेली होती. ती त्यांना एका मोठ्या गाडीत घेऊन गेली होती. त्यांना एका अनाथालयात सोडल्यानंतर त्यांची नावे बदलली होती. विलासच्या पहिल्या पत्नीने हे क्रूर काम केले होते आणि हा काही योगायोग नव्हता असे त्याने सांगितले. त्याला आणि त्याच्या भावांना नक्की काय झाले हे आठवत नव्हते, पण त्यांना वाचवायला आलेल्या एका व्यक्तीने जे काही सुगावे दिले होते तेच त्याला ह्या प्रकारची तपास सुरू करायला प्रेरित केले. म्हणूनच तो त्यांना शोधत इथे आला होता. विलास आपल्या पहिल्या पत्नीने केलेल्या ह्या क्रूर कामाबद्दल ऐकून धक्का बसला. त्याच्या मनात अनेक प्रश्न होते. अनेक वर्षांचे दुःख जे त्याने सोसले, पत्नीपासूनचे अंतर. ह्या सर्वांचे कारण तीच महिला होती हे त्याला समजले. त्याला तिच्यावर खूप राग आला. सविता आदर्शच्या गोष्टी ऐकून रडत म्हणाली, माझ्या मुलांनो, तुम्ही कुठे होता? तुमचे भाऊ कुठे आहेत? तिने विचारले. मला माहीत आहे आई, ते कुठे आहेत. त्यांना परत आणायला मी तुमची मदत करू शकतो, आदर्श म्हणाला. सविताच्या मनात एका आशेचा किरण जागा झाला. 20 वर्षे ती ज्या क्षणाची वाट पाहत होती, तिची मुले जिवंत आहेत. तिला तिचा मुलगा परत मिळाला होता. आता तिला बाकीच्या 2 मुलांनाही शोधायचे होते. आदर्शने सांगितलेल्या गोष्टींनी विलास आणि सविताच्या मनाला खूप हलवून टाकले. विशेषतः विलासला. अनेक वर्षे ज्या दुःखाचा भार त्याने वाहत होता त्याच्यामागे आपल्या पहिल्या पत्नीचा हात आहे हे ऐकून तो आपला राग आवरू शकला नाही. तिने हे कसे केले? विलासने स्वतःला विचारले. त्याला समजले होते की गेल्या 20 वर्षांत त्याच्या आयुष्यात जे काही वाईट घडले त्याचे कारण तीच होती. सविताच्या मनात आशेचा किरण जागा झाल्याने तिला एक नवीन ऊर्जा मिळाली. आपण पोलिसकडे जायला हवे विलास, ती म्हणाली. आपली मुले जिवंत आहेत. विलासने मान हलवली. त्याला आदर्शवर विश्वास बसला होता. ते तिघे जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेले. तिथे असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने जुन्या केसच्या फाईल्स काढून पाहिल्या. विलासने आपल्या पहिल्या पत्नीबद्दल माहिती दिली. आधीच्या तपासादरम्यान पोलिसांना विलासच्या पहिल्या पत्नीबद्दल माहिती मिळाली नव्हती. त्यांनी त्या दिशेने तपास केला नव्हता. कारण विलासने आपल्या पहिल्या पत्नीला आधीच सोडले होते. त्यानंतर त्यांचा कोणताही संबंध नव्हता. पोलिसांनी तपास पुन्हा सुरू केला. पोलिसांकडे आता एक सुगावा होता. विलासची पहिली पत्नी एका शहरात राहते अशी त्यांना माहिती मिळाली. ते तिथे गेले आणि तिला अटक केले. सविताच्या मनात एका आनंदाची थंड हवा आली. 20 वर्षे ती ज्या क्षणाची वाट पाहत होती, पण तिला एक भीती होती. तिच्या मुलांसोबत आता काय होईल? विलासच्या पहिल्या पत्नीच्या अटकेच्या बातमीने सविता आणि विलास दोघेही हैराण झाले. अनेक वर्षे त्यांनी सोसलेल्या दुःखानंतर त्यांच्यासमोर सत्य येत होते. पोलीस स्टेशनमध्ये तिची चौकशी करण्यात आली. चौकशीत तिने आधी नकार दिला, पण नंतर तिने स्वीकार केले की तिला मूलबाळ नसल्यामुळे तिच्या पतीने तिला मानसिक त्रास दिला होता आणि याचाच बदला घेण्यासाठी तिने हे क्रूर काम केले. मला मुले नव्हती म्हणून त्यांनी मला सोडले. मला त्यांना दुःख द्यायचे होते. त्यांना त्यांचे मुले सर्वात प्रिय आहेत. मी त्यांना चोरू शकले. मी हे योजना करून केले होते, ती म्हणाली. पोलिसांनी तिला विचारले की मुलांना कुठे घेऊन गेली होती. ती म्हणाली, मी त्यांना एका अनाथालयात घेऊन गेले होते. तिथल्या कर्मचाऱ्यांनी मोठी रक्कम लाच म्हणून घेतली होती. त्यांनी मुलांची नावे आणि इतर माहिती बदलली. त्यामुळे कोणीही माझ्यावर संशय घेणार नाही. विलास ही माहिती ऐकून उभा राहिला. त्याला आपला राग आवरता आला नाही. तू माझ्यासोबत असे का केलेस? विलासने विचारले. तू मला दुःख देण्यासाठी माझ्या मुलांचा उपयोग का केलास? त्याला कोणतेही उत्तर मिळाले नाही. सविताच्या मनात अनेक प्रश्न होते. माझ्या मुलांना काय झाले? ते कुठे आहेत? तिने पहिल्या पत्नीकडे पाहून विचारले. मी तुमच्या मुलांना घेऊन गेले नाही. मी माझ्याच मुलाला घेऊन गेले होते. त्याला मी एका दुसऱ्या नावाने त्या अनाथालयात दाखल केले, ती रडत म्हणाली. विलास आणि सविता हैराण झाले. तुम्ही काय बोलत आहात? विलासने विचारले. विलास, माझ्याकडे एक रहस्य आहे. एक असे सत्य जे तुम्हाला माहीत नाही.
माझा एक मुलगा होता. हे मी तुमच्या माहितीशिवाय केले होते, ती म्हणाली. त्याला मी एका दुसऱ्या नावाने त्या अनाथालयात दाखल केले. मी तुमच्या माहितीशिवाय एक खूप मोठे रहस्य लपवले, ती रडत म्हणाली. तुम्ही माझ्या मुलांसोबत काय केले? सविताने विचारले. मी तुमच्या मुलांसोबत काहीच केले नाही. मी पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी एका मुलाला माझ्यासोबत घेतले होते. त्या मुलाला काय झाले हे मला माहीत नाही, ती म्हणाली. पोलिसांना एक नवीन माहिती मिळाली होती. या दुर्दैवी घटनेमागे विलासच्या पहिल्या पत्नीचा काहीच हात नव्हता. तिने पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी असे केले होते. विलासच्या पहिल्या पत्नीच्या विधानाने पोलिसांना पूर्णपणे गोंधळात पाडले. तिने आधी गुन्हा कबूल केला आणि नंतर तो बदलला, ज्यामुळे केस पुन्हा सुरुवातीच्या बिंदूवर आला. तरीही तिच्या काही शब्दांनी पोलिसांना एक नवीन वळण दिले. तिसरे मूल कोणीतरी दुसरे होते आणि पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी त्या मुलाला त्यांच्यासोबत मिसळले होते. हे ऐकून पोलीस खोलवर विचार करू लागले. पोलिसांनी आपली तपास एका नवीन दिशेने वळवली. ते त्या अनाथालयात गेले जिथे मुलांना सोपवले गेले होते, जसे की पहिल्या पत्नीने सांगितले होते. तिथे ठेवलेले 20 वर्षांपूर्वीचे रेकॉर्ड पोलिसांनी तपासले. लाचेबद्दल त्यांनी चौकशी केली तेव्हा त्यांना कळले की अनाथालयाच्या एका जुन्या कर्मचाऱ्याचा त्यात हात होता. पोलिसांना त्याला मोठी रक्कम मिळाल्याचे रेकॉर्ड मिळाले. तो आता जिवंत नव्हता. पण त्याच्या डायरीच्या नोटमधून पोलिसांना एक मोठे सत्य कळले. डायरीत त्याने लिहिले होते, मला फक्त 2 मुले मिळाली होती, विलास आणि सविताची मुले. पण एका स्त्रीने माझ्याशी संपर्क साधला. तिने एका मुलाला माझ्याकडे दिले. तिने सांगितले की त्या मुलाचे नाव सौरभ आहे. त्या मुलाच्या हातावर एक छोटा काळा तीळ होता. ही माहिती ऐकून पोलीस थक्क झाले. त्याने डायरीत अजून एक गोष्ट लिहिली होती. हा काही योगायोग नव्हता. हे योजना करून केले गेले होते. त्या स्त्रीला स्वतःची मुले हवी होती. तिला दुसऱ्या कोणासोबत मुले नव्हती, म्हणून तिने हे केले. डायरीतील ही माहिती पोलिसांसाठी एक मोठे वळण होते. यामुळे हे स्पष्ट झाले की तिसरा मुलगा विलास आणि सविताचा मुलगा नव्हता. आदर्श आणि त्याच्या भावाच्या माहितीवरून पोलिसांनी तपास सुरू ठेवली. तिसऱ्या मुलाच्या रहस्याने पोलिसांना एक वेगळी वाट दाखवली. पोलिसांना मिळालेल्या नवीन माहितीने त्यांना हादरवून टाकले. तिसरा मुलगा विलास आणि सविताचा मुलगा नव्हता हे त्यांना कळले. आदर्श आणि त्याच्या भावाच्या माहितीसह पोलिसांनी तपास चालू ठेवली. मुलांना सोपवलेल्या अनाथालयातून मिळालेल्या माहितीने पोलिसांनी दोन्ही मुलांना शोधून काढले. ते आता 20 वर्षांचे होते. समीर आणि सलील नवीन नावांनी नवीन जीवन जगत होते. त्यांना माहीत नव्हते की त्यांचे जीवन दुसऱ्या कोणाचे होते. पोलिसांनी त्यांना सर्व काही समजावून सांगितले. त्यांना आपल्या आई-वडिलांबद्दल कोणत्याही आठवणी नव्हत्या. तरीही त्यांच्या मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात आई-वडिलांची एक अस्पष्ट आठवण होती. विलास आणि सविता ही बातमी ऐकून रडू लागले. त्यांच्या मुलांना जिवंत असल्याचे त्यांना विश्वास बसत नव्हता. 20 वर्षे ते ज्या क्षणाची वाट पाहत होते. पोलीस त्यांना अनाथालयात घेऊन गेले. ते आत गेले तेव्हा त्यांनी आपल्या मुलांना पाहिले. समीर आणि सलील आपल्या आईवडिलांना लगेच ओळखू शकले नाहीत. पण सविता त्यांच्याकडे धावत गेली आणि त्यांना मिठी मारली. माझ्या मुलांनो, ती रडत म्हणाली. सविताच्या स्पर्शाने त्यांना हैराण केले. एका क्षणासाठी त्यांच्या मनातून एक वीज चमकली. त्यांना काही आठवणी परत आल्या. त्यांनी आईला मिठी मारली. विलास त्यांच्याजवळ उभा होता. त्याला काय बोलायचे हे माहीत नव्हते. त्याला पश्चात्ताप झाला. सविताच्या मनात आनंद आणि दुःखाचे एक मिश्रण होते. आनंद आपल्या मुलांना परत मिळाल्याचा, दुःख आपल्या तिसऱ्या मुलाच्या आठवणीचे. विलास आणि सविताच्या आयुष्यात समीर आणि सलीलच्या रूपात आशेची सकाळ परत आली, पण तिसऱ्या मुलाच्या सौरभची आठवण त्यांच्यासाठी एक वेदना बनली होती. त्या घरात आनंद आणि दुःखाची मिश्रित भावना होती. नवीन जीवन सुरू केल्यानंतर ही त्यांच्यासाठी एक प्रश्न शिल्लक होता. सौरभला काय झाले? तो प्रश्न त्यांच्यासाठी एक न सुटलेले कोडे बनले. पोलीस आणि इतरांच्या तपासांनंतर हे सिद्ध झाले की सौरभ नावाच्या मुलाचा विलास आणि सविताच्या मुलाशी काही संबंध नव्हता. डायरीच्या नोंदीत फक्त सौरभचे नाव होते, म्हणून त्यांना तपास पुढे नेता आला नाही. अनेक वर्षांनंतर विलास आणि सविताचे दुःख एका मर्यादेपर्यंत कमी झाले. ते समीर आणि सलीलच्या नवीन जीवनाबद्दल बोलत होते. पण सौरभची आठवण नेहमी त्यांच्यासाठी एक चिंता होती. सौरभ नाव त्या घरात एक शांत अस्तित्व होते. कधीकधी एक फोन कॉल येईल किंवा एक पत्र. त्या पत्रात कधीकधी एक फोटो असेल. त्यात एका छोट्या मुलाचा चेहरा असेल. तो फोटो पाहून त्यांना सौरभच्या आठवणी परत येतील. सौरभ नाव त्यांच्या हृदयात एक आठवण बनले होते. सौरभ नावाने त्यांना एक नवीन आशा दिली. सौरभ एक नवीन जीवन जगत होता. त्याला माहीत नव्हते की तो आपल्या आई आणि वडिलांना शोधायला एका प्रवासावर निघाला होता. त्याच्या मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात त्याच्या आईवडिलांबद्दल काही आठवणी बाकी होत्या. प्रत्येक दिवस त्यांना एक नवीन आशा देत होता. ते मानत होते की सौरभ एक दिवस त्यांना शोधायला येईल. त्यांच्या आशांना कोणताही अंत नव्हता.
सौरभ कदाचित त्यांना शोधायला येईल किंवा कदाचित येणार नाही.